कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू काय बोलताय तुम्ही? तुम्ही बाबांना ओळखत नाही का? बाबा असं करण्याचा विचार तरी करतील का कधी? 26 वर्षांपूर्वी केला होता ना, मग आताही करू शकतात। वेळ बदलते पण माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नसतो। बराबरच आहे काकू मग। काकू असं नाहीये ग। मला तो माणूस या घरात नकोय बस। आत्या प्लीज तुम्ही तरी समजवा या दोघींना। माझं म्हणणं फक्त एवढंच आहे आत्या की बाबा असे एकटे किती दिवस राहणार तिकडे या वयात? मी हात जोडून विनंती करते, तो माणूस माझ्या समोर सुद्धा नकोय। माझ्या केदारच्या जीवाचा प्रश्न आहे, प्लीज प्लीज। आणि जर ते घरात येणार तो मी आणि तेजस या घर सोडून जातो। नाही फाल्गुनी, आपण कुठेही जायचं नाही। हे घर आपले, त्यामुळे आपण इथेच राहणार। तो माणूस या घरात आला नाही पाहिजे। काका तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाचे आहात। मी कसंही वागले तरी तुम्ही कायम माझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केलाय। एवढा त्रास सहन केलाय तुम्ही, पण तरी तुम्ही सगळं एका क्षणात विसरलात। आणि बाबांना घरी परत घेऊन आलो तर तुम्हाला चालणार आहे असं म्हणाला। खरंच काका ही गोष्ट तुमच्याकडून शिकण्यासारखी हो। आज ना तुम्ही दाखवून दिलं, माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा केव्हाही खूप मोठा असतो। नक्की तुम्हाला चालणार आहे ना बाबा घरी परत आले तर? तुम्ही माफ केलंय ना त्यांना? हो हो, मी दादाला कधीच माफ केलंय। काकू आता काकांनी माफ केलं त्यांना, काका सांगताय का? केदार तू असं का करतोयस? तू त्या माणसाला दया दाखवतोय ज्याने तू प्लीज प्लीज शांत हो। दादाला येऊ दे घरी। शेखर केदारदादाचे गुन्हेगार आहेत आणि केदारदादांनी त्याला माफ केलंय। त्यामुळे मला असं वाटतं की शेखरना घरी येऊ दे। आणि तसंही त्यांना इथून कोणी जायला सांगितलं नव्हतं, ते स्वतः गेले होते। मी तन्मयला पाठवतो, तो घेऊन येईल बाबांना। नाही, मला हे अजिबात पटलेलं नाहीये। त्यांनी चूक केली असती ना तर त्यांना एक वेळ माफ करता आलं असतं, पण त्यांनी गुन्हा केला आणि गुन्ह्याला शिक्षाच मिळायला हवी, माफी नाही। केतकी प्लीज शांत हो। केदार पण तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? शांत हो। आणि फाल्गुनी, मला माहिती आहे तुला माझी खूप काळजी वाटते, पण तरी नको इतकी काळजी करूस। अगं शेखर दादा आता खूप बदललाय। मला वाटतं आपण त्याला एक संधी द्यायला हवी। ओके नेत्रा? बरं आधी लवकर खाऊन घे, आपल्याला ऑफिसला जायला निघायचं। काका मी ईशा आणि रीमाच्या शाळेत जाऊन मग येणार आहे ऑफिसला, दो पुढे। बर
आणि चला चेअर अप. तुम्ही असं तोंड पाडून बसू नका. इथे की फाल्गुनी, चला चला लवकर. हा बोल नेत्रा. गुड मॉर्निंग बाबा. आज सकाळी सकाळी फोन केलास? हो, मी तुम्हाला हे सांगायला फोन केलाय, तुम्ही तुमचं सामान बांधून तयार राहा. काय? तन्मय तुम्हाला न्यायला येणार आहे बाबा. तुम्ही घरी परत येताय आणि आता यापुढे इथून कुठेही जायची गरज नाहीये. हॅलो बाबा, ऐकताय ना? बाबा, तिथे राहायची गरज नाहीये आता. तुम्ही इथे तुमच्या माणसांसोबत तुमच्या हक्काच्या घरात राहू शकता. कशासाठी? कशासाठी म्हणजे? बाबा असं काय करतात तुम्ही? परत या आता. नाही नको बाबा, अहो हे बोललेच सगळ्यांशी. मित्रा, मी तुला सांगितलं ना, या घरातली माणसं माझ्यावरती अविश्वास दाखवतात, संशय घेतात. त्या घरात मी जर पुन्हा आलो तर पुन्हा माझ्यावरती अविश्वास दाखवला जाणार, संशय घेतला जाणार. त्याचा मला त्रास होणार, घरच्यांना त्रास होणार. त्यापेक्षा नकोच. बाबा का असं करताय तुम्ही? हे बघ नेत्रा, जेव्हा मी घरातनं निघालो तेव्हा मला कोणी थांबवायला आलं का? नाही ना. त्यावरनं सगळं स्पष्ट होत आहे. प्लीज मला इथेच राहू दे. अहो बाबा, काय स्पष्ट झालं मला सांगा ना. तुम्हालाही माहितीये सगळ्यांच्या मनात गैरसमज आहेत आणि गैरसमज दूर करायला हवेत ना. मित्रा, मी माझ्या नजरेत गुन्हेगार आहे, त्यांच्या नजरेत गुन्हेगार आहे आणि मी शेवटपर्यंत गुन्हेगारच राहणार आहे. बाबा असं नका ना बोलू. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात आणि तुम्ही असं घरापासून लांब राहिलात ना तर तुम्ही शंकेसाठी वाव देताय असं होईल. मला मी एकच सांगतो नेत्रा, त्या मुलांना मी आपलं मानलं, संपलं. तरी सख्ख सावत्राचा भेद नाही केला. त्याच माझ्या मुलांनी माझ्यावरती अविश्वास दाखवला, संशय दाखवला. माप म्हणून मी हरलोय नेत्रा. मी माझा पराभव मान्य केलाय. असं का बोलताय तुम्ही? का नको बोलू नेत्रा? आज तू किंवा अद्वैतने घरातल्या माणसांना समजवलं असेल म्हणून ते कदाचित मला मला घरी येऊ द्यायला तयार झाले. पण जरी मी घरी आलो तरी ती माझ्यापासून लांबच असणार आहेत ना माणसं. ते मला कधीही आपलं मानणार नाही. मग मी इथेच लांब असलेलं बरा नाही का? बाबा ऐका ना. मित्रा, तुला मी शेवटचं सांगतो, ज्या घरातली माणसं मला आपलं मानत नाहीत, माझ्यावरती अविश्वास दाखवतात, त्या घरात मला यायचं नाही. काळजी घे स्वतःची. ठेवतो फोन. बाबांचं मन दुखावलंय म्हणून ते असे वागतायत. पण आता काहीही करून बाबांचं मन वळवायलाच हवं. बाबांची या घराला गरज आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.